जय शिवराय मित्रांनो, आरटी ॲडमिशन्स लॅटरी लागलेली आहे. पालकांची आता प्रतीक्षा संपलेली आहे. आरटी रिझल्ट आज लागलेला आहे. काल कोर्टाने निर्णय दिला की 25% जागा ह्या ठेवल्याच पाहिजे आणि जो जी आर सरकारने काढला होता तो रद्द करण्यात आलेला आहे आणि आज आरटी रिझल्ट लागलेला आहे. तुमचे नाव त्यामध्ये आहे का ते चेक करू शकता. ज्यांच्या लॅटरीमध्ये नाव आलेलं आहे ते ॲडमिशन सुद्धा घेऊ शकतात. आता आपले नाव लॅटरीमध्ये लागले की नाही ते चेक कसे करायचे, हमीपत्र लागणार आहे ते कसे काढायचे, तुमच्या जिल्ह्याची यादी कशी डाउनलोड करायची, संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. चला तर मग करूया. सर्वप्रथम student.maharashtra.gov या वेबसाईटवर जायचं आहे. त्यामध्ये काही माहिती सांगितलेली आहे, ते संपूर्ण माहिती वाचून घ्यायची आहे. आरटीई 25% ऑनलाईन प्रवेश अर्जाची स्थिती पाहत असताना सर्व्हरच्या क्षमतेपलीकडे जाऊन पोर्टल स्लो होऊ शकते. त्यामुळे पालकांनी संभ्रमात न पडता काही वेळाने पुन्हा प्रयत्न करावे. निवड यादीतील प्रवेश पात्र बालकांच्या पालकांनी अर्ज भरताना जी कागदपत्रे नोंदवली आहेत त्या सर्व कागदांच्या मूळ प्रती व साक्षांकित प्रती घेऊन जाव्यात. तसेच आपल्या मिळालेल्या अपॉइंटमेंट लेटरची प्रिंट त्यांच्या लॉग इन मधून किंवा पडताळणी समितीकडे जाऊन काढून घ्यावी. पालकांनी आपल्याबरोबर आरटीई पोर्टलवर असलेली हमीपत्राची प्रिंट देखील घेऊन जावी. ते कशी डाउनलोड करायची ते आजच्या आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यानंतर आहे आरटीई ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सन 2024-25 या वर्षाकरिता निवड यादीतील प्रवेश पात्र बालकांच्या पालकांना त्यांच्या मोबाईलवरील SMS प्राप्त होतील, परंतु पालकांनी फक्त SMS वर अवलंबून न राहता आरटीई पोर्टलवरील अर्जाची स्थिती या टॅबवर आपला अर्ज क्रमांक लिहून लॅटरी लागली अथवा नाही याची खात्री करून घ्यावी. SMS वरती अवलंबून न राहता आपण पोर्टलवर जाऊन टॅब या बटनवरती अर्ज क्रमांक टाकून ती लॅटरी आपण लागली की नाही ते पाहू शकता. त्यानंतर आहे अर्ज भरताना जी कागदपत्रे नोंदवली आहेत त्या सर्व कागदपत्रांच्या मूळ प्रती व संशयित प्रती पडताळणी समितीकडे जाऊन विहित मुदतीत आपला प्रवेश ऑनलाईन निश्चित करावा. आपला प्रवेश ऑनलाईन निश्चित झाला आहे याची रिसीट पडताळणी समितीकडून घेणे हे आवश्यक आहे. तर ती जे रिसीट देतील ते आपल्याजवळ ठेवणे आवश्यक आहे. त्यानंतर आहे प्रतीक्षा यादी. विद्यार्थ्यांनी अर्जाची स्थिती या टॅबवर आपला अर्ज क्रमांक लिहून प्रतीक्षा यादीतील आपला नंबर पाहावा. त्यानंतर शेवट सांगितलं आहे निवडणूक यादीतील विद्यार्थी प्रवेश घेण्याची मुदत संपल्यानंतर मगच प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांचे अनुक्रमे SMS पाठवला जाईल. त्यानंतर आहे सांगितलं स्टेट समरी. टोटल सिलेक्शन झालेलं आहे 93,009 आणि टोटल वेटिंग लिस्ट आहे 71,276. तर तुमच्या लॅटरीमध्ये नाव आलेलं आहे किंवा नाही ते कसं पाहायचं ते यामध्ये सिलेक्टेड मूळ निवडणूक यादी यावरती क्लिक करायचं आहे. यावरती क्लिक केल्यानंतर इथे ॲडमिशन इयर येतील, त्यामध्ये 24-25 असेल. त्यानंतर इथे आपला डिस्ट्रिक्ट जो काही असेल तुमचा तो डिस्ट्रिक्ट निवडायचा आहे. सिलेक्ट डिस्ट्रिक्टवरती क्लिक करून जो काही तुमचा डिस्ट्रिक्ट असेल तो इथे क्लिक करून गोवरती क्लिक करायचा आहे. या गोवरती क्लिक केल्यानंतर इथे तुमचं डाउनलोड सिलेक्शन लिस्ट PDF असेल त्याच्यावरती सुद्धा क्लिक करायचं आहे. ते क्लिक केल्यानंतर संपूर्ण जे काही या बाल्यांचे नंबर्स लागले लिस्टमध्ये ते सर्व इथे दाखवण्यात येईल. तर त्यामध्ये तुमचं नाव आहे किंवा नाही ते पाहून घ्यावं. इथे ॲप्लिकेशन नंबर दाखवण्यात येईल, पालकांचे नेम, मीडियम, स्टँडर्ड, डेट ऑफ बर्थ, UDISE नंबर, तसेच स्कूल नेम. इथे संपूर्ण माहिती दिली जाईल. त्यामध्ये तुमचं नाव आहे किंवा नाही हे एकदा आपण या लिस्टमध्ये चेक करून घ्यावं. चेक केल्यानंतर त्यानंतर आता पाहणार आहोत हमीपत्र कसं डाउनलोड करायचं. तर चला आता हमीपत्र आपण डाउनलोड करणार आहोत. हमीपत्र डाउनलोड करण्यासाठी सेल्फ डिक्लेरेशन हमीपत्र यावरती क्लिक करून घ्यायचं आहे. यावरती क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला डाउनलोड सेल्फ डिक्लेरेशन हमीपत्र असं येईल, त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचं तुमचं हमीपत्र डाउनलोड होईल. तर हा डाउनलोड करून त्याला प्रिंट करून घ्यायची. जेव्हा फॉर्म तुम्ही सबमिट कराल तेव्हा याची गरज पडणार आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, जास्तीत जास्त चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.